सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आज आपण आपल्या इयत्ता 12वी भूगोल विषयाचं चौथं जे प्रकरण आहे मानवी आर्थिक क्रिया, त्यामध्ये प्रामुख्यानं प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणातील काही ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत, त्या प्राथमिक आर्थिक क्रियांच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी पशुपालन आणि शेती या ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत, या प्राथमिक आर्थिक क्रियांच्या संदर्भात या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल पशुपालन आणि शेती. त्याचबरोबर आपल्या पुस्तकाचं जे काही फर्स्ट पेज आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल. तर याच प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणातील पशुपालन आणि शेती या दोन आर्थिक क्रियांची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सुरुवातीला एक जी व्हिडिओ क्लिप आहे, ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला एक 5 मिनिटाची व्हिडिओ क्लिप मी दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हे जे काही पशुपालन आणि शेती याच्या संदर्भातील माहिती आपण घेणार आहोत. अन्नदाता नीति तुम्हारा अन्नदाता, पग पग पर है संग तुम्हारे, लहू किसानों का बन के पसीना, सींचता है धरती का सीना, मेहनत का तेरी हक दिलवाने, नई तकनीक नई खोज बताने, पशुधन को गुणवान बनाना, पौध सुरक्षा को सिखलाना, खेती के सब गुर समझाने, भारत का सरताज बनाने, हाथों पहर है संग तुम्हारे, अन्नदाता अन्नदाता। दुधारू पशुओं का वैज्ञानिक तरीके से पालन पर जानकारी। आपके उद्यान में किए जाने वाले समसामयिक कार्य, पशु का चुनाव कैसे करें। जहां तक संभव हो हमेशा अपने दुधारू पशुओं की खरीदारी अत्यंत विश्वसनीय स्रोत से करनी चाहिए, जिसके बारे में पूर्ण जानकारी हो। यदि आपके खरीदारी का स्रोत अन्य किसी पड़ोसी के पास या दूसरे राज्य से करनी है, तो उसके लिए खरीदारी के समय किन किन बातों का ध्यान देना चाहिए, जिससे कि आपको उच्च कोटि का पशु मिल जाए। और इस हेतु आपको किसी अनुभवी आदमी या अनुभवी किसान जो उस स्थान से अपनी पशु की खरीदारी की है, उसके दिशा निर्देशन 3 महीने के बाद गर्भित हो जाए। उस समय 8 से 10 लीटर प्रतिदिन के हिसाब से पूरे ब्यात काल में दूध देती हो, और उच्च श्रेणी की भैंस शुरू के दिनों में 8 से 10 लीटर प्रतिदिन के हिसाब से दूध देती हो, एवं उसके उपरांत पूरे ब्यात काल में 6। जहां तक उम्र की बात है तो 2 से 3 दांत वाले दुधारू पशुओं का चयन करना चाहिए। हमेशा प्रथम एवं दूसरे ब्यात के दुधारू पशुओं का चयन करना चाहिए। दुधारू पशुओं के ब्याने के 15 दिन के बाद जिसके पास बछिया हो उसे लाना चाहिए। खरीदने से पहले दुधारू पशु की वंशावली, उसकी दुग्ध उत्पादन क्षमता, उसके जनक एवं संतति के गुणों के आधार पर चयन करना चाहिए। परंतु दुर्भाग्यवश हमारे सामान्यतः पशुपालक इस प्रकार का लेखा जोखा नहीं रखते हैं, इसलिए इनके आधार पर खरीदारी का कोई विकल्प नहीं होता। फलस्वरूप दुधारू पशुओं के बाह्य लक्षणों के आधार पर ही चयन करना पड़ता है। अतः अच्छे दुधारू पशु के बाह्य लक्षण क्या हैं, जिसके आधार पर आप अच्छे पशु की खरीदारी कर सकें।
आइए देखते हैं। दुधारू पशु केवल स्वस्थ ही नहीं बल्कि सक्रिय भी होना चाहिए। जब आप पशु को देखें तो उसके शरीर का आकार तिकोना होना चाहिए। सभी प्रकार के रोगों एवं बीमारियों से मुक्त होना चाहिए। उसके चारों थनों का आकार एक समान होना चाहिए। बहुत अधिक दूध शिराएं होने के साथ साथ दूध शिराएं उभरी हुई होनी चाहिए। यदि आप मुर्रा भैंस खरीद रहे हैं तो उसकी सींग पूरी तरह से मुड़ी होनी चाहिए। एक बार जब आपने यह निर्धारित कर लिया कि गाय या भैंस की श्रेष्ठ नस्ल कौन सी है जिसे डेयरी फार्म हेतु लाना चाहते हैं, तो उसके बाद एक भावी पशुपालक के लिए जरूरी है कि डेयरी फार्म शुरुआत करने के लिए पशुओं की उचित संख्या क्या होनी चाहिए। वह किसान भाई जिनके पास निश्चित मानसून आधारित पशुपालन करना है, वहां मात्र 2 दुधारू पशु प्रति एकड़ के हिसाब से रखना चाहिए। औसतन एक दुधारू पशु को आहार हेतु प्रति वर्ष 11 से 14 टन चारे की आवश्यकता पड़ती है। किसानों को यह सलाह दी जाती है कि कम से कम जोखिम एवं सुरक्षित विकल्प के रूप में 10 दुधारू पशुओं से पशुपालन करना एक सही मानक है। दुधारू पशुपालन के लिए कौन सा स्थान उपयुक्त होता है? जब आप आने वाले समय में पशुपालन करने जा रहे हैं, स्थान का चुनाव करते समय 2 बातों को ध्यान रखना चाहिए। चयनित स्थान बाजार के नजदीक होना चाहिए क्योंकि दूध बहुत कम अवधि तक सुरक्षित रहता है। डेयरी फार्म के समीप आवश्यक चारा प्रतिदिन आसानी से मिलता रहे। पशुओं के रहने के साथ साथ आहार, चारे के लिए गोदाम, मजदूरों के लिए आवास, खुले रूप में कितनी जगह छोड़नी चाहिए, इन बातों को ध्यान में अवश्य रखना चाहिए। पशु आवास खुला हो जिससे समुचित हवा का आवागमन एवं प्रकाश आने की व्यवस्था हो। आपको पशु के आवास के निर्माण में आकार प्रकार का निर्धारण, विशेष आवश्यक स्थान की उपलब्धता एवं पूंजी की क्षमता के अनुसार करना चाहिए। आवास का निर्माण किसी भी प्रकार का हो, परंतु सबसे महत्वपूर्ण यह है कि शुरुआत में कम लागत तकनीक वाले आवास का निर्माण करना चाहिए। पशु आवास के लिए जो योजना है उसकी दिशा उत्तर से दक्षिण में तथा लंबाई की दिशा पूर्व से पश्चिम में रखें ताकि ज्यादा से ज्यादा सूरज का प्रकाश मिल सके। आवास की योजना बनाते समय इस बात का ध्यान देना चाहिए कि प्रत्येक पशु को 3 वर्ग मीटर कम से कम स्थान हो, जो कि लंबाई में 1.5 या 1.7 मीटर तथा चौड़ाई में 1 से 1.2 मीटर होना चाहिए। साथ ही साथ गर्भवती दुधारू पशु के लिए गर्भकाल के अंतिम चरणों में अलग से एक कमरा, दूध देने वाली गायें, अवसर बछियों, नवजात बछड़े बछिया, बीमार पशु के लिए अलग कमरे इत्यादि के साथ चारा एवं दाना स्टोर, दूध के बर्तन, दूध देने वाली मशीन का गोदाम, चारा मशीन, अन्य उपकरण के लिए अलग स्थान की व्यवस्था होनी चाहिए। पशु का आवास सिंगल या डबल हो सकता है, जिसमें दुधारू पशुओं को डेयरी फार्म में सिर से सिर या पूंछ से पूंछ वाली पद्धति में रख सकते हैं। सिर से सिर वाली पद्धति में बीच में बरनी रहती है, जबकि पूंछ से पूंछ वाली पद्धति में पशुओं का पिछला भाग एक तरफ तथा सिर दूसरी तरफ होता है। जो शेड योजना बनाई गई है उसके अनुसार आवास के चारों तरफ पेड़ पौधों की छाया पौधरोपण करना चाहिए। केवल यही नहीं, इसके अलावा 3 गुना स्थान आवास के बाहर होना चाहिए। यदि आप बंद आवास प्रणाली में पशुओं का पालन कर रहे हैं तो इस दशा में डेयरी फार्म के चारों तरफ खुला स्थान एवं पेड़ पौधे स्थापित होने चाहिए। इस प्रणाली में पशु पूरी तरह स्वतंत्र होकर घूम सकता है और आराम भी कर सकता है। यदि इन बातों पर आप विश्वास नहीं कर रहे हैं तो इन तस्वीरों को देखिए, जहां कुछ प्रदेश के किसानों ने पेड़ पौधों के नीचे भी डेयरी फार्म स्थापित किए हैं। तर संबंधित जी व्हिडिओ क्लिप आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्ही आता पाहिलेली आहे। या व्हिडिओ क्लिपमध्ये
साधारणपणे शेती आणि पशुपालन हे जे दोन व्यवसाय आहे हे व्यवसाय दर्शवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. साधारणपणे प्राचीन काळी हे जे दोन्ही व्यवसाय आहेत हे उदरनिर्वाहापुरते केले जायचे. म्हणजे निर्वाहाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप या व्यवसायांना होतं. परंतु आत्ता व्हिडिओ क्लिपमध्ये आपण जे पाहिलेलं आहे त्यामध्ये हे दोन्ही व्यवसाय यांना कशा प्रकारे या ठिकाणी आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे, याशिवाय यामध्ये कशा प्रकारे यांत्रिकीकरणाचा जो काही वापर आहे तो वापर प्रचंड प्रमाणात सुरू झालेला आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल. आपल्या भारतासारख्या विकसनशील देशात आणि कृषीप्रधान देशामध्ये हे दोनही व्यवसाय अतिशय महत्वाचे आहेत. तर आपल्याकडे या ठिकाणी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केलं जातं हे आपल्याला माहित आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये साधारणपणे जास्तीत जास्त दुग्ध व्यवसायाची आणि शेतीतील आधुनिकतेची जी काही माहिती आहे ती माहिती दर्शवलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल. तर आपण आता प्रत्यक्ष या ठिकाणी ही जी काही पशुपालन हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाच्या संदर्भात आता आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर आपल्याला या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच आकृती क्रमांक 4.1 दिलेली आहे. तर आता ही जी आकृती क्रमांक 4.1 आहे या आकृती क्रमांक 4.1 मध्ये आपल्याला काय दर्शवलेलं आहे, तर जगाचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे बघा हा संपूर्ण. आणि या जगाच्या नकाशामध्ये इथे या बाजूला सूची दिलेली आहे आणि या सूचीमध्ये 5 प्रमुख आर्थिक क्रिया दर्शवलेल्या आहेत. या 5 प्रमुख आर्थिक क्रिया वेगवेगळ्या रंगाच्या साह्याने तिथे दर्शवलेल्या आहेत आणि त्यांची नावं त्याच्या समोर दिलेली आहेत. तर आपल्याला या ठिकाणी या आकृतीचं या नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित काही 7 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. तर या ठिकाणी बघा आकृती प्रत्येक प्रश्नासाठी मी हा एक नकाशा त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा, पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध सांगा. मग आता हे जे पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध कशा प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येईल, तर त्या अगोदर आपल्याला माहित आहे की पशुपालन आणि गवताळ कुरणे हा जो व्यवसाय आहे किंवा हे जे काही दोन घटक आहे हे एकमेकाशी निगडीत अशा प्रकारचे घटक आहेत. तर साधारणपणे या ठिकाणी बघा जगात समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला दिसतो. त्याचं कारण काय आहे की या प्रदेशातील आल्हाददायक हवामान, सकस लुसलुशीत मऊ गवताळ कुरणे त्या ठिकाणी पशुखाद्य पुरवतात, त्यामुळे तेथे पशुपालन विकसित होते. म्हणजे याचा परस्पर संबंध काय आहे पशुपालन आणि गवताळ प्रदेशांचा, तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे गवताळ प्रदेश विकसित झालेले आहे अशाच प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हा पशुपालनाचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यातल्या त्यात समशीतोष्ण कटिबंधीय हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर समशीतोष्ण कटिबंध म्हणजे आपल्याला माहित आहे विषुववृत्तापासून उत्तर म्हणजे 0 पासून 23.5 अंश उत्तर आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत जो प्रदेश आहे तो म्हणजे 23.5 ते 66.5 अंश दोनही गोलार्धामध्ये हा समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आहे. आणि या पट्ट्यातच हे पशुपालन व्यवसाय चांगल्या प्रकारे विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतं. तर असा हा आपला पहिला प्रश्न आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे दुसरा प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवरती इथं दिसत असेल की पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात आढळतो. मग आता जगातील जे सर्व खंड आहेत ते या नकाशात दर्शवले बघा. इथं उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे जे खंड आहेत हे खंड या ठिकाणी दर्शवलेले आहेत. मग आता या खंडांपैकी कोणत्या खंडात या पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी झालेला आहे. तर इथं आता मी एक स्टार दाखवलेला आहे बघा, इथं स्टार तुम्हाला दिसत असेल, त्याच्या खाली इथं आफ्रिका खंड हे नाव देखील दिलेलं आहे. तर या ठिकाणी हा जो आफ्रिका खंड आहे या आफ्रिका खंडात या ठिकाणी पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी झालेला आहे. तर त्याची कारण वेगवेगळी आहे. प्रामुख्याने या ठिकाणी या आफ्रिका खंडाचा जास्तीत जास्त भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. याशिवाय गवताळ कुरणे इथे कमी आहे. व्हेल्टचा एक गवताळ प्रदेश आहे तोही फारसा विकसित झालेला नाही. त्याशिवाय या ठिकाणचे जे काही हवामान आहे ते सुद्धा फारसं या पशुपालन व्यवसायाला अनुकूल नाही.
आणि महत्वाचं कारण म्हणजे या दक्षिण आफ्रिका खंडातील बहुतेक जे देश आहेत ते देश मागासलेले आहेत किंवा अविकसित आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी या आफ्रिका खंडामध्ये पशुपालन व्यवसायाचा जो विकास आहे तो विकास कमी प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला तिसरा दिलेला आहे बघा. जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्रित होताना दिसते? या ठिकाणी तुम्हाला मी नकाशा दिलेला आहे. या नकाशाच्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर नकाशामध्ये स्टार दाखवलेले दोन ठिकाणी बघा. इथं एक स्टार दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी युरोप खंडामध्ये एक स्टार दाखवलेला आहे. इकडे आशिया खंडामध्ये स्टार आणि खाली बाण दाखवलेला. प्रत्येकाच्या शेजारी नावं दिलेली आहेत बघा. आणि यावरून याचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही अगदी डोळे झाकून तुम्हाला सांगता येईल की जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्रित होताना दिसते. तर त्याचं उत्तर असं आहे, उत्तर अमेरिका, युरोप व आशिया हे जे 3 खंड आहे, या 3 खंडांमध्ये या ठिकाणी पशुपालन व शेती हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय एकत्रित होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो किंवा आढळतो. त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे बघा. कोणत्या अक्षवृत्तादरम्यान पशुपालन होताना दिसत आहे? म्हणजे एकत्रित आपण या 4.1 आकृती क्रमांक 4.1 चं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की साधारणपणे या जगाच्या नकाशात कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान हा जो पशुपालन व्यवसाय आहे, हा पशुपालन व्यवसाय विकसित झालेला आहे. तर या ठिकाणी बघा, इथं मी याचे काही बाण दाखवलेले आहेत. हे बाण साधारणपणे या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये हे जे बाण आहेत, तर या ठिकाणी 30 ते 60 अंश अक्षवृत्त असं मी म्हटलेलं आहे. त्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये देखील हे बाण मी दाखवलेले आहे. थोडे वरती जरी असले तर साधारणपणे 30 ते 60 अंश जे काही अक्षवृत्त आहे, या अक्षवृत्ताच्या दरम्यानच ते बाण आहेत असं त्या ठिकाणी म्हणजे दर्शवलेले आहेत. तर यावरून आपल्याला काय उत्तर देता येईल की साधारणपणे इथं आता 30 ते 60 पर्यंत म्हणजे काही ठिकाणीच आहे. फक्त 55 पर्यंत 30 ते 55 असं आहे. परंतु काही ठिकाणी या दक्षिण अमेरिकेमध्ये 60 अंश अक्षवृत्तापर्यंत देखील हा व्यवसाय त्या ठिकाणी आढळतो. तर याचं उत्तर आहे पशुपालन जगामध्ये साधारणपणे दोनही गोलार्धात 30 ते 60 अंश उत्तर व दक्षिण गोलार्धा दरम्यान दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान होताना दिसत आहे. तर असं याचं उत्तर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी चौथा प्रश्न आपल्याला या 4.1 वरती दिलेला आहे. तो म्हणजे 30 अंश उत्तर ते 30 अंश दक्षिण या अक्षवृत्ता दरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही आणि यामागचे कारण काय आहे? मग साधारणपणे आपण पाहिलं तर या ठिकाणी उष्णकटिबंधाचा भाग आपल्याला माहित आहे. उष्णकटिबंध म्हणजे कोणता? 0 ते 23.5 उत्तर आणि 0 ते 23.5 दक्षिण हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. तर या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये म्हणजे साधारणपणे बघा इथं विषुववृत्त आहे. या विषुववृत्ताच्या दक्षिणेला 23.5 आणि उत्तरेला 23.5 हा जो काही भाग आहे त्या ठिकाणी बाण पण मी दाखवलेले आहे बघा त्याच्या दरम्यान. तर या ठिकाणी हा जो काही उष्णकटिबंधीय प्रदेशात पशुपालन जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय विकसित झालेला नाही. मग आता यामागची कारणे काय आहेत? तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये घनदाट अरण्य आहे. याशिवाय या ठिकाणी जी काही उष्णता आहे ती उष्णता जास्त असते. पर्जन्यमान जास्त असतं. वर्षभर पाऊस पडतो. उष्णता जास्त का असते? तर या ठिकाणी वर्षभर सूर्याची जी किरणं आहेत ती किरणे लंबरूप पडतात. विषुववृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधात सूर्याची किरणे वर्षभर लंबरूप पडतात. त्यामुळे त्या ठिकाणी उष्णता जास्त आहे. पर्जन्यमान देखील जास्त आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील जो काही वाळवंटी प्रदेश आहे या वाळवंटी प्रदेशामध्ये जास्त तापमान आणि पर्जन्यमान कमी असतं व त्या ठिकाणी गवताळ कुरणांचा जो काही अभाव आहे तो देखील असतो. ही या मागची कारणं आहेत. या कारणांमुळे त्या ठिकाणी हा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय विकसित झाला नसावा. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पुढचा 6वा प्रश्न दिलेला आहे बघा या आकृतीवरती. ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचे कारण काय असावे? तर आता हा ऑस्ट्रेलिया खंड कुठे आहे जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला स्पष्टपणे लगेच मी इथं बाण दाखवलेला आहे बघा. उजव्या बाजूला पूर्वेला या जगाच्या नकाशाच्या पूर्व बाजूला या ठिकाणी हा बाण इथं हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. मग या ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचे कारण काय असावे? मग इथं हा जो ऑस्ट्रेलिया खंड आहे
या ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात मी हा स्टार आणि बाण दाखवलेला आहे. मग इथं पशुपालन केंद्रित झालेलं आहे. तर याचं जे काही कारण आहे ते कारण काय असेल? तर याचं जे काही कारण आहे ते कारण अशा प्रकारचं आहे, की साधारणपणे ऑस्ट्रेलिया खंडाचा जो काही पूर्व भाग आहे, हा पूर्व भाग समशीतोष्ण कटिबंधामध्ये त्या ठिकाणी येतो आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणी अ, जे काही गवताळ कुरण आहेत ती गवताळ कुरणे आढळतात व त्या ठिकाणचं जे काही हवामान आहे ते सुद्धा या पशुपालन व्यवसायाला पोषक अशा प्रकारचं आहे. या कारणांमुळे त्या ठिकाणी या ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागामध्ये हा पशुपालन जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी शेवटचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला सॉरी त्यानंतर आपल्याला शेया 4.1 वरती शेवटचा प्रश्न दिलेला आहे. तो म्हणजे खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झाला असावा? खंडांतर्गत भाग म्हणजे कोणता हे अगोदर समजून घ्या. खंडांतर्गत भाग म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून जो काही भूखंडाचा भाग आहे त्याच्या अंतर्गत समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे दूरवर म्हणजे याही ठिकाणी बघा इथं मध्यभागी दाखवलेलं आहे. इथेही बघा समुद्र किनाऱ्यापासून मध्यभागी, इथेही समुद्र किनाऱ्यापासून दूरवर आहे. इथं सुद्धा समुद्र किनाऱ्यापासून दूरवर आहे. तर अशा प्रकारे हा जो खंडांतर्गत शुष्क हवामानाचा जो काही प्रदेश आहे म्हणजे कोरड्या हवामानाचा ज्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे तर अशा प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झाला असावा? तर त्याचं जे काही कारण आहे ते कारण साधारणपणे त्या ठिकाणी असणारे जे काही शुष्क हवामान आहे ते शुष्क हवामान त्यानंतर पावसाचं कमी प्रमाण यामुळे काय होतं की शेती जो व्यवसाय आहे या शेती व्यवसायाच्या विकासावरती त्या ठिकाणी मर्यादा येतात, मर्यादा पडतात. तसंच तिथं वनांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण देखील कमी असतं. त्यामुळे इतर जे उद्योग आहे म्हणजे वनांवर आधारित असतील, शेतीवर आधारित असतील अशा प्रकारचे जे काही उद्योग आहे ते उद्योग त्या ठिकाणी विकसित होत नाही. आणि त्याशिवाय त्या ठिकाणी पडणारा जो काही तुरळक पाऊस आहे त्या तुरळक पावसामुळे त्या ठिकाणी गवताळ प्रदेश व गवताळ कुरणांची जी काही वाढ आहे ती वाढ काही प्रमाणात होते आणि त्या आधारे मग तेथे पशुपालन व्यवसाय त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. इतर व्यवसायांना त्या ठिकाणी वाव नाही किंवा संधी नाही. म्हणून या खंडांतर्गत शुष्क हवामानाचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी पशुपालन व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो, आढळतो. त्यानंतर त्या ठिकाणी आता हा जो पशुपालन व्यवसाय आहे या पशुपालन व्यवसायाची खरं तर आपण या ठिकाणी आता माहिती घेतलेली आहे. तर हा जो पशुपालन व्यवसाय आहे हा पशुपालन व्यवसाय जगातील शेती आणि मासेमारी हे जे व्यवसाय आहे या व्यवसायांप्रमाणे संपूर्ण जगभर चालणारा जगप्रसिद्ध अशा प्रकारचा व्यवसाय आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. तर साधारणपणे या ठिकाणी पशुपालनावर किंवा हा जो व्यवसाय आहे या व्यवसायात काही जे घटक आहेत त्या घटकांचा परिणाम होत असतो. तर ते जे घटक आहे त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे हवामान. मग आता आपल्याला माहित आहे की जगामध्ये आपण पाहतो कटिबंधानुसार जरी आपण पाहिलं तर समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध, शीत कटिबंध या प्रत्येक कटिबंधामध्ये पशुपालन व्यवसाय विकसित झालेला नाही. त्याचं कारण काय की त्या काही ठिकाणी प्रतिकूल हवामान आहे, समशीतोष्ण कटिबंधामध्ये अनुकूल हवामान आहे, पोषक आल्हाददायक अशा प्रकारचं हवामान आहे. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी हा व्यवसाय विकसित झालेला आहे. म्हणून हवामान हा सुद्धा या व्यवसायावर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे गवताळ कुरणांची उपलब्धता. मग आता आपल्याला माहित आहे वेगळ्या प्रकारचे पशु पाळायचे असतील आपल्याकडे साधं आपल्याला 4-2 गायी जरी पाळायच्या असतील तर त्यासाठी चारा आवश्यक आहे आणि तो चारा उपलब्ध होईल की नाही याचा विचार आपल्याला अगोदर करावा लागतो. आणि तुम्हाला जी व्हिडिओ क्लिप मी दाखवली त्यामध्ये देखील उल्लेख केलेला आहे की साधारणपणे 4-5 पशु असतील तर साधारणपणे त्यांना किती प्रमाणात चारा लागेल किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे 1-2 एकर शेती असेल तर त्यांनी किती जनावरं त्या ठिकाणी पाळावेत त्या संदर्भातील व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला माहिती मी दाखवलेली आहे. ती जरा बारकाईनं बघा. त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे या व्यवसायावर परिणाम करणारा तो म्हणजे बाजारपेठ.
आता आपल्याला माहित आहे की जे काही पशुपालन आपण करतो, कशासाठी करतो पशुपालन? तर प्रामुख्यानं या ठिकाणी विविध प्रकारची जी काही पशु उत्पादने आहेत, ती पशु उत्पादने मिळवण्यासाठी. मग त्यामध्ये मांस असेल, दूध असेल, चीज असेल, लोणी असेल किंवा लोकर असेल, असे वेगळ्या प्रकारचे जे काही पशु उत्पादन आहेत, ते पशु उत्पादने मिळवण्यासाठी आपण हा व्यवसाय करत असतो. आणि मग त्याला जर बाजारपेठ जवळ नसेल, तर मात्र मग हा व्यवसाय करणं त्या ठिकाणी किफायतशीर होणार नाही किंवा तो व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी करणं फायद्याचं ठरणार नाही. म्हणून बाजारपेठ हा देखील व्यवसायावर परिणाम करणारा प्रमुख अशा प्रकारचा घटक आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे पशुधनाची उपलब्धता. मग आता पशुपालन करायचं असेल तर त्या ठिकाणी पशुधन आवश्यक आहे. पशुधन म्हणजे काय? वेगळ्या प्रकारचे पशुधन. पशुधनाची उपलब्धता आणि त्याला आणखी आपल्याला म्हणता येईल त्यामध्ये असणारं वैविध्य. म्हणजे एकाच प्रकारची सर्वांनी गायीच पाळायच्या ठरल्या तरी पशुपालन चालणार नाही. तर वेगळ्या प्रकारचे जे काही पशु आहेत ते पशु त्यामध्ये देखील वैविध्य असलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारे पशुधनाची उपलब्धता असेल, तुमच्याकडे पशु असतील तरच तुम्ही पशुपालन करू शकाल. पशूंच्या नवीन ज्या काही संकरित जाती असतील किंवा चांगल्या जातीचे पशु असतील तरच त्याची उपलब्धता असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करता येणार आहे. म्हणून हा देखील घटक या व्यवसायावर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर यांत्रिकीकरण किंवा यांत्रिकीकरणाची उपलब्धता. आजही आपण पाहतो की या पशुपालन असेल, शेती असेल किंवा इतर प्रकारचे जे व्यवसाय आहेत, या व्यवसायांमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेला आहे, करण्याची गरज आहे, केला जात आहे. जगातील जे काही नवनवीन देश आहे त्या देशांमध्ये त्या ठिकाणी हे जे काही यांत्रिकीकरण आहे ते यांत्रिकीकरण त्या ठिकाणी त्याचा वापर होत आहे. मग आपण पाहतो की आपल्याकडे या ठिकाणी भाग्यलक्ष्मी डेअरी आहे मनसरमध्ये. तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या डेअरीमध्ये असणारे जे काही म्हणजे डेअरी फार्म आहे तिथं जर तुम्ही भेट दिली तर त्या ठिकाणी केली जाणारी जी काही कामं आहेत ती कामं सर्व यंत्राच्या सहाय्याने केली जाते. कुठेही अगदी त्या दूध काढण्यापासून तर ग्राहकापर्यंत जाईपर्यंत कुठेही माणसाचा त्याला हात लागत नाही. म्हणजे यंत्राच्या सहाय्याने सर्व कामं केली जातात. तर अशा पद्धतीने यांत्रिकीकरण जर असेल, यांत्रिकीकरण उपलब्ध असेल, तर हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विकसित होऊ शकेल. म्हणून हा देखील घटक या व्यवसायावर परिणाम करणारा असा घटक आहे. त्यानंतर वाहतूक सेवा व सुविधांची उपलब्धता. आता आपल्याला माहित आहे की अगदी त्या ठिकाणी पशूंची ने-आण करणं असेल, त्यांना चारा आणणं असेल किंवा त्यापासून मिळणारे उत्पादने बाजारपेठेत पाठवायची असेल, बाजारपेठेतून ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचवायची असेल, तर या सर्व कारणांसाठी आपल्याला वाहतूक सेवा सुविधांची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि मग ज्या ठिकाणी या सेवा सुविधा विकसित झालेल्या आहे, अशा ठिकाणी निश्चितपणाने हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय विकसित होईल. म्हणून हा घटक देखील या व्यवसायावर परिणाम करणारा अशा प्रकारचा घटक आहे. त्यानंतर हा जो पशुपालन व्यवसाय आहे, या व्यवसायाचं आपण जर निरीक्षण केलं, तर आपल्या लक्षात येतं, की साधारणपणे हा व्यवसाय उत्तर गोलार्धात जास्त प्रमाणात विकसित झालेला आहे. आणि दक्षिण गोलार्धातही काही प्रमाणात तो दिसून येतो. आता उत्तर गोलार्ध म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेकडचा जो अर्धा गोल आहे पृथ्वीचा, या उत्तर गोलार्धाचं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भूमीचा जमिनीचा भाग जास्त आहे. त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधामध्ये जास्तीत जास्त भाग भूमीचा येतो. या समशीतोष्ण कटिबंधामध्ये त्या ठिकाणी बहुतेक विकसित राष्ट्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर साधारणपणे त्यामुळं उत्तर गोलार्धात जास्त प्रमाणात हा व्यवसाय विकसित झाला आणि दक्षिण गोलार्धात देखील काही जे देश आहेत त्या देशांमध्ये हा व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, परंतु उत्तर गोलार्धाच्या तुलनेत मात्र तो कमी आहे. त्यानंतर हा जो पशुपालन व्यवसाय आहे, हा या पशुपालन व्यवसायाचं जनरली आपण जगाच्या नकाशामध्ये किंवा संपूर्ण जगात निरीक्षण केलं, आकडेवारी पाहिली, तर साधारणपणे 30 ते 60 अंश उत्तर आणि 30 ते 55 अंश दक्षिण अक्षवृत्त या पट्ट्यात हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो, आढळतो. आता याशिवाय या ठिकाणी हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय विस्तीर्ण गवताळ खुरणे, आधुनिक तंत्रज्ञान, त्यानंतर बाजारपेठ आणि वाहतुकीच्या सोयी या कारणांमुळे जगातील ऑस्ट्रेलिया, त्यानंतर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका हे जे खंड आहे, या खंडांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला असून या खंडांमध्ये या व्यवसायात मोठ्या प्रमाणात किंवा या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेले आहे.
तर आता या तीनही खंडामधील जे काही बहुतेक देश आहेत ते देश विकसित देश आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा जो काही विकास आहे तो चांगल्या प्रकारे झालेला आहे. म्हणून यांत्रिकीकरण देखील या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्या ठिकाणी या व्यवसायाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं त्या ठिकाणी विषुववृत्तीय जो काही प्रदेश आहे या प्रदेशात घनदाट वने, त्यानंतर रोगट हवामान, निकृष्ट चारा ही जी कारणं आहेत, या कारणांमुळे पशुपालन व्यवसायाचा फारसा विकास झालेला नाही. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशात व्यवसायाचा विकास का झालेला नाही असा प्रश्न आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर काय असेल की विषुववृत्तीय प्रदेशात घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा या कारणांमुळे पशुपालन व्यवसायाचा फारसा विकास झालेला नाही. त्यानंतर या व्यवसायाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की भारतासारख्या अनेक मोसमी हवामानाच्या प्रदेशात शेती आणि पशुपालन एकमेकांना पूरक व्यवसाय म्हणून केले जातात, जोड व्यवसाय म्हणून केले जातात. तर त्याचंही कारण आपल्याला माहित आहे की मोसमी हवामानाचे जे प्रदेश आहे या प्रदेशामध्ये लोकसंख्या घनता दाट आहे, लोकसंख्या जास्त आहे, जे काही कृषी क्षेत्र आहे ते कृषी क्षेत्र कमी आहे. याशिवाय या ठिकाणी या कृषी क्षेत्राला आवश्यक असणारे जे काही पशुधन आहे ते पशुधन देखील आवश्यक असतं आणि या दृष्टीने आणि फक्त शेती व्यवसायावरतीच त्या ठिकाणी या प्रदेशातील लोकसंख्येची उपजीविका होणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी भारतासारखे जे काही मोसमी हवामानाचे प्रदेश आहे या प्रदेशात शेती आणि पशुपालन या दोनही व्यवसायांना वाव आहे, दोनही व्यवसायांना अनुकूल अशा प्रकारचे वातावरण आहे, हवामान आहे. त्यामुळं त्या ठिकाणी हे व्यवसाय एकमेकांना पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी केले जातात. त्यानंतर त्या ठिकाणी ही जी काही एकूणच आपण पाहतो की पशुपालन व्यवसायामध्ये जी प्राणीज संपदा आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत या प्राण्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. मग आता ही ही जी प्राणीज संपदा आहे किंवा ही जी प्राणीज संसाधन आहे या प्राणीज संसाधनांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर काही परिणाम होतात. मग सॉरी या ठिकाणी मानवी जीवनावर देखील परिणाम होतात, पर्यावरणावरती देखील परिणाम होतात. मग मानवी जीवनावर काय परिणाम होतात तर साधारणपणे त्या ठिकाणी प्रदूषणाचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण वाढतं. याशिवाय जे जैविक प्रदूषण आहे ते देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडून येतं. त्याचबरोबर जे काही वेगळ्या प्रकारची रोगराई आहे ती रोगराई पसरते किंवा रोगराईचा जो काही संसर्ग आहे तो संसर्ग देखील होत असतो. त्यामध्ये मग स्वाईन फ्लू असेल किंवा इतर जे काही रोग असतील ते आपण पाहतो की प्राण्यांपासून हे जे रोग आहेत ते रोग त्या ठिकाणी निर्माण होत असतात, पसरत असतात आणि त्यांचा संसर्ग मानवाला देखील होतो. त्यातून मानवी जीवनावर त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम होत असतात. त्यानंतर हे जे प्राणी संसाधन आहेत या प्राणीज संसाधनांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावरती देखील काही परिणाम होतात. व पर्यावरणावरती काय परिणाम होतात तर प्रामुख्याने त्या ठिकाणी या प्राणीज संसाधनांमुळे किंवा गुरांमुळे जे काही चराऊ कुरणे आहेत त्यांची अतिचराई घडून येते आणि त्यामुळे काय होतं अतिचराई झाल्यामुळे जो काही भूपृष्ठाचं जे काही नैसर्गिक आवरण आहे गवताचं ते नष्ट होतं, मृदा उघडी पडते, त्यातून त्या ठिकाणी मृदेची धूप घडून येते. बाह्यकारकांचा प्रत्यक्ष मारा त्या मृदेवरती होतो आणि म्हणून त्या ठिकाणी अतिचराई हे देखील पर्यावरणावर होणारा परिणाम आहे किंवा दुष्परिणाम आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मृदेची धूप. मग आता या ठिकाणी अशा प्रकारे अतिचराई केल्यामुळे मृदा उघडी पडल्यानंतर बाह्यकारकांचा मारा झाल्यानंतर मृदेची धूप घडून येते आणि मृदे घडून येणे हे देखील पर्यावरणाच्या दृष्टीने त्या ठिकाणी विपरीत अशा प्रकारचा परिणाम आहे. मृदेची जर धूप घडून आली तर त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या निर्माण होत असतात. तर ही देखील एक या ठिकाणी समस्या आहे. त्यानंतर असंतुलित परिसंस्था म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे काही परिसंस्था आहे परिसंस्थेचं जे काही चक्र आहे त्या चक्रामध्ये देखील बिघाड होतो. म्हणजे गवताचं समजा आवरण नष्ट झालं किंवा काही पशूंच्या जातीच नष्ट झाल्या तर त्या ठिकाणी जे काही परिसंस्था आहे त्या परिसंस्थेचं जे काही चक्र आहे ते चक्र त्या ठिकाणी असंतुलित होतं. त्याचा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला इनबॅलन्स झालेला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचं जे काही संतुलन आहे ते ढासळलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं अतिवापर केल्यामुळे. त्यानंतर ही जी काही आणखी परिणाम म्हणजे असंतुलित अन्न साखळी आणि अन्नजाळे. म्हणजे जी काही अन्न साखळी आहे या अन्न साखळीमध्ये देखील आपल्याला माहित आहे की जर
हे जे काही प्राणी संपदा आहे यातले काही जे प्राणी आहे ते प्राणी जर नष्ट झाले वेगळ्या कारणांमुळे तर त्या ठिकाणी जी काय अन्न साखळी आहे त्या अन्न साखळीमध्ये देखील बिघाड निर्माण होतो, ती असंतुलित बनते आणि जे काही अन्नजाळं आहे ते अन्नजाळं देखील त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असतं. तर अशा प्रकारचा हा जगातील एक मानवाचा प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे, तो म्हणजे पशुपालन. तर या व्यवसायाची माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपण घेतलेली आहे. तर तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. बाकीची जी काही माहिती आहे ती माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.